ईथसुरासुरमणसिन्धवन्दिदम् गोदगायिकम् अमलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थं धम्मसकतारम् ते गुणतीर्थयरे ससौवती ते विशोद्धतभावे समणीयनानदन्तन चरित तव विरियारे ते सौवे समगं पतेगमेव पतेगम् वन्दाम्यवर्तन्ते हरन्ते मानुते ते इच्छारन्ताणं सिद्धाणं तर्णमो गणरान् अजावयवगानं तावणं चैव संवेति तेचिं विशोद्धदंसण नानपाणासमं समासेज्य उपसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ति। हॅलो 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 बोला सर. गाथा नंबर 14 गाथा पाठ. सुविदपयच्चतुत्तो संयम संयुद्धो विगतरागो समनो समसुव दुःखो वणिदो शुद्धो बुद्धि. आचार्य कुंद भगवान व्यक्ति प्रवचन सार अंतर्गत ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार ग्रंथामध्ये आचार्य निगोदापासून ते सिद्धापर्यंत सर्व जीवाचा ज्ञानाचा अधिकार एक समयामध्ये सर्व द्रव्यगुण पर्यायाला युक्त जाणण्याचा सामर्थ्य हा जीवाचा ज्ञान तत्रूपाने जो स्वभाव आहे याचं जीवाला भान नाही. आणि जे कर्म इंद्रिय शरीर देवगुरु शास्त्र यांच्या माध्यमातून उत्पन्न होणाऱ्या जे शौकिक ज्ञान आहे आहे अशाला हा जीव आपला स्वभाव मानून बसलेला आहे. अशा जीवाला आचार्य या ठिकाणी संबोधन करतात, स्वभावाची ओळख करून देतात. आणि तेही देवगुरु शास्त्र या दर्पणाच्या माध्यमातून
आपणाला स्वभावाचं भान करून देतात. मागटल्या 13 गाथेमध्ये आचार्यांनी शुद्धोपयोगाचं जे फळ आहे, आनंद, सुख, ते शुद्धोपयोगाचं मिळणारं सुख फळ, ते जे आहे अतिशय आहे, उत्पन्न आहे, विषयाच्या अतीत आहे, अनुपम आहे आणि अनंत अविनाशी आणि अविच्छिन्न आहे. असं शुद्धोपयोगाचं फळ सर्व जीवाला पर्यायामध्ये प्राप्त व्हावे. कारण परमात्मा शुद्धोपयोग स्वभावस्वरूप आहे. त्या शुद्धोपयोग स्वभावस्वरूप कारण परमात्म्याला जो जीव प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभव करतो, त्याचं ते ज्ञानाची परिणती शुद्धोपयोग रूप आहे. हॅलो हॅलो. काय मध्ये पण पडायला मध्ये ते ताईने चालू केलं ना. ते ज्ञान पर्याय आहे. त्या ज्ञान पर्यायाला 5 इंद्रिय, मन, देवगुरु, शास्त्र, प्रकाश, प्रतिसंतराची अपेक्षा नाही. म्हणून ती ज्ञान पर्याय स्वयं अतींद्रिय आत्म्यापासून उत्पन्न झालेली आहे. म्हणून ती ज्ञान पर्याय शुद्ध उपयोग स्वरूप आहे. त्या शुद्धातून शुद्धाला जाणण्याचा व्यापार झाला, विषय आला. म्हणून ज्ञान पर्यायामध्ये शुद्धोपयोग आहे. विषय शुद्ध आहे, साधन शुद्ध आहे, तर त्याचा शुद्धाच्या विषयाच्या साधनाचं फळ सम्यक अतींद्रिय आनंद तेही शुद्ध आहे. आणि अशा शुद्धाला शुद्धोपयोगाचं फळ सुख प्राप्त होतं. असं मागटल्या गाथेमध्ये सांगितल्यानंतर मग या ठिकाणी परशंकाकार शंका विचारतो की असं जे शुद्धोपयोगाचं फळ आहे, मग असं शुद्धोपयोगाचं फळ रूपाने परिणत आत्मा कोण आहे, त्याचं स्वरूप काय आहे. तुम्ही शुद्धोपयोगाचं फळ तर सांगितलं, पण कोणत्या जीवाला प्राप्त होतं, कोणाला प्राप्त झालेलं आहे, आणि अंतरंग बहिरंग कोणत्या कारणाचा सद्भाव असताना प्राप्त होतं, हे तुम्ही सांगितलेलं नाही. अशी शंका कराने शंका मांडल्यानंतर आचार्य त्याला शीर्षक देतात, अवशुद्धोपयोग परिणत आत्मा का स्वरूप कहते हैं. मग अशा त्या शुद्धोपयोगाने परिणत होणार फळ, मग असा तो शुद्धोपयोगाने परिणत जो आत्मा आहे, मग त्याचं स्वरूप काय आहे. या ठिकाणी आचार्याने त्या शिष्याच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. गाथा नंबर 14 अन्वयार्थ. जिन्होंने निज शुद्ध आत्मादि पदार्थों को और सूत्रों को भली भांति जान लिया है, जो संयम और तप युक्त है, जो वितरागता राग रहित है, और जिन्हें सुख दुख समान है, ऐसे श्रमण को, मुनिवर को शुद्धोपयोगी कहा गया है. मग आचार्य सांगतात की कोण आहेत ते जीव. मग श्रमण हे काय झाले, पक्ष आहे. आणि ते कसे आहेत, स्वतःचा निज शुद्ध आत्मा अशुद्ध आत्मा आहे,
पण अशुद्ध आत्मा असताना सुद्धा अशुद्ध आत्म्याची अनुभूती, अशुद्ध आत्म्याचं ज्ञान सर्व बाल अबाल गोपाला, सर्व जीवाला सतत आहे. मग ज्यांच्यापाशी सतत आहे त्यांना त्या अनुभूतीचं फळ ते दुःख आहे. ते दुःख त्यांना पर्यायाने प्राप्त आहे आणि ते फळ नाही. एक अपेक्षेने, मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने. म्हणून त्याची ओळख न करून देता आपला स्वतःचा शुद्ध आत्मा जो आहे आणि ज्याने पदार्थाला आणि सूत्राला सम्यक प्रकारे जाणलेलं आहे. मग त्या ठिकाणी पदार्थ 9 आहे. एक अपेक्षाने जीवाजीव अत्र वन संवर निद्रा मोक्ष पुण्य पाप यालाही पदार्थ म्हणतात. दुसरा पदार्थाचा अर्थ पद आणि अर्थ जो 9 पदामध्ये स्थित आहे एक शुद्ध आत्मा. अशा शुद्ध आत्मपदार्थाला त्यांनी सम्यक प्रकारे जाणलेलं आहे. संशय विपर्य अनर्थव्यवसाय अज्ञानाने रहित जाणलेलं आहे. आणि सूत्राला पण बराबर जाणलेलं आहे. माझा सूत्र 2 प्रकारे, एक द्रव्य सूत्र आणि भावसूत्र. मग जिनवाणी जी आहे ती द्रव्य सूत्र आहे आणि त्या जिनवाणीच्या द्रव्य सूत्राच्या माध्यमातून जे पदार्थाचं वस्तूचं जे ज्ञान करून दिलेलं आहे त्या ज्ञानाला भाव रूपाने जो जाणलेला आहे अशा भावसूत्राला आणि द्रव्य सूत्राला बलिबांती म्हणजे सम्यक प्रकारे जाणलेलं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये स्व आणि पर, द्रव्य आणि पर्याय, स्वद्रव्य आणि पर्याय, परद्रव्य आणि पर्याय यांना समारोपाने रहित जाणलेलं आहे. एक सूत्राचा अर्थ होतो मणी आहे तर मणीमध्ये, माळेमध्ये एक एक मणी एक एक ठिकाणी आहे आणि सूत्र म्हणजे दोरा सर्व ठिकाणी व्यापून आहे. तसं निगोदापासून ते सिद्धापर्यंत या सर्व पर्यायामध्ये विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभाव शुद्ध आत्मा हाही एक पदार्थ आहे, सूत्र आहे, त्यालाही सम्यक प्रकारे जाणलेला आहे. आणि व्यवहार ज्ञाने जे 6 द्रव्य त्यांचे द्रव्य गुण पर्याय यालाही बराबर जाणलेलं आहे. जे ज्याच्यापाशी निश्चय आणि व्यवहार आगम आणि अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने समीचीन ज्ञान आहे हे एक साधन दिलं, हेतू सांगितला. आणि दुसरा हा अध्यात्माच्या अपेक्षेने हेतू सांगितला आणि आगमाच्या अपेक्षेने संयमाने आणि तपाने युक्त आहे. मग बहिरंग 6 प्रकारचे तप, अंतरंगातून 6 प्रकारचे तप, अशा 12 प्रकारच्या तपाने संयुक्त आहे. बहिरंगामध्ये संयम म्हणजे मुनिलिंग धारण केलेलं आहे. असं आहे.
आणि परत वीत राग अर्थात राग रहित आहे. त्या जीवाला पर्यायामध्ये रागाचा अभाव, द्वेष तर नाहीच नाही, कारण द्वेष हे पापरूप आहे, पण रागही नाही. आणि ज्याला सुख दुःख समान आहे, जे प्रमितीबद्दल इष्ट अनिष्ट परिणाम नाहीत, असे श्रमण मुनीश्वर त्यांना शुद्धोपयोगी म्हटलेलं आहे. हा काय झाला शब्दार्थ. जी एक अपेक्षेने शुद्धोपयोगाचं फळ अव्यवहार अनंत अतींद्रिय सुख याची उपलब्धी अशा विशेषणाने विशिष्ट असणाऱ्या साधूला मुनीलाच प्राप्त होते. हा काय सांगितला उत्सर्ग मार्ग, सामान्य कथन. आता या ठिकाणी अपवाद मार्ग, विशेष कथन. इथे काय करत आहे, हे विशेषण शुद्ध आत्मानुभव करणाऱ्या 4थ्या 5व्या गुणस्थानवरती जीवांना सुद्धा हे विशेषण त्या ठिकाणी लावून घ्यायचे आहेत. एक मुनी या वाचक शब्दामध्ये, वाक्यामध्ये काय, मून हा एक धातू आहे आणि मून धातूचा अर्थ ज्ञान होतो. मग ज्ञानाला धारण करणारा प्रत्येक आत्मा मुनी आहे स्वभावाने, ज्ञानस्वरूप असल्यामुळे. किंवा श्रमण शब्दाचा अर्थ सामान्य रूपाने सर्वाला परिचित आहे. मुनी आगम भाषेच्या अपेक्षेने मुनीवर हे सर्वांना परिचित आहे. आणि या श्रमण शब्दाचा अर्थ 3ऱ्या चरणायोग चुलिकामध्ये आचार्य श्रमण शब्दाचा अर्थ आगम भाषेने आणि अध्यात्म भाषेने अमृतचंद्र आचार्याने श्रमण शब्दाचा अर्थ साधू घेतलेला आहे. आणि जैसेन आचार्याने श्रमण शब्दाचा अर्थ काय सांगितलंय, साध्याची सिद्धी करणारा तो साधक, त्या सर्वाला श्रमण ही संज्ञा दिलेली आहे. म्हणजे अध्यात्म आणि आगम दोन्ही प्रकारे. तसं हे शब्दार्थ जसाचा तसा आहे, तो शब्दार्थ बराबर त्या पद्धतीने करून घ्यायचा. आता नयार्थाच्या अपेक्षेने निज शुद्ध आत्म्याला, पदार्थाला ज्या जीवाने बराबर जाणलेला आहे आणि सूत्रचा अर्थ शुद्ध आत्मा पण होतो. आणि सूत्रचा अर्थ 6 द्रव्ये 7 सत्व 9 पदार्थ, द्रव्यगुण पर्याय याला भेद आणि अभेदाने सम्यक प्रकारे जाणलेलं आहे. जे अध्यात्म भाषेने शुद्ध आत्माला जाणलेलं आहे. आदीमध्ये 6 द्रव्य, द्रव्यगुण पर्याय, 7 तत्व 9 पदार्थाला ज्यांनी बराबर सम्यक प्रकारे समारोपाने सहित जाणलेला आहे आणि तो पराच्या वेद ज्ञानाने सहित आहे. असा जीव आपल्या स्वशुद्ध आत्म्याला विषय करतो आणि स्वशुद्ध आत्म्याला विषय करून
निर्विकल्प स्वसंवेदन ज्ञानाच्या द्वारे अनुभव करतो क्षण मात्र, त्यावेळेला काय झाला, तो संयमाने सहित आहे. कारण ज्ञान अनेक विषयावरती परिभ्रमण करत होतं. ती ज्ञान पर्याय एक क्षण मात्र संयमित होऊन, सीमित होऊन आपल्या निज शुद्ध आत्म्याचा अनुभव करते. म्हणून असा अनुभव करणारा जीव संयमी झाला, शुद्धोपयोग परिणामाने परिणत आणि तपाने युक्त आहे. मग बहिरंगामध्ये हिंसादी त्यागाने रहित आहे आणि अंतरंगामध्ये पदार्थाला ग्रहण करण्याचा भाव नाही. म्हणून त्या अनुभव करणाऱ्या ज्ञान पर्यायाला शुद्धोपयोग संयमी तपाने तपन करत आहे. स्वरूपे तपनम तपह द्रव्य संग्रहामध्ये आचार्य दाखल दिले. आणि जो 20 रागाच्या रागाने रहित आहे, मग निज शुद्ध आत्म्याचा स्वभाव निराग आहे. मग अशा निराग स्वरूप शुद्ध आत्म्याला अनुभव करतो. त्यावेळेला त्याच्या पर्यायामध्ये राग नाही, म्हणून निराग आहे. आणि ज्यांच्यामध्ये सुख दुःख समान आहे, मग शुद्ध आत्म्याचा अनुभव करत असताना तेवढ्या क्षणामध्ये सुख दुःखाकडे उपयोग नाही. आनंद सुख स्वरूपी आत्म्याला जाणत आहे. म्हणून शुद्ध आत्म्याला जाणत असताना हे सगळे विशेषण त्या अनुभव करणाऱ्या ज्ञान पर्यायाला विषय आणि फळ हे सगळे कसे झाले, त्या सर्वांमध्ये घटित होतात. मग अशा श्रमणाला, मुनिवराला शुद्धोपयोगी म्हटलेलं आहे. जे या अपेक्षेने, आगम भाषेच्या अपेक्षेने आचरण या ठिकाणी अर्थ केला. आगम आणि अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने मग मुख्य रूपाने साक्षात मोक्षाची प्राप्ती, शुद्धोपयोगाचं पूर्ण फळ हे श्रमणाला, मुनीनाथ प्राप्त होतं. निर्वाणाची प्राप्ती अंतरंग बहिरंग, अंतरंग 24 प्रकारचा परिग्रह, 14 प्रकारचा परिग्रह आणि बहिरंगातला 10 प्रकारचा परिग्रह, ज्यांच्यापाशी पूर्ण अभाव झालेला आहे, पूर्ण अभाव ज्यांच्यापाशी आहे, अशा जीवांचा मोक्ष प्राप्त होतो. आणि 24 प्रकारच्या परिग्रहाने रहित श्रमण असतात, मुनी असतात आणि भावलिंगी असतात. नुसता बहिरंगातला 10 परिग्रह सोडला आणि अंतरंगातला 14 प्रकारचा परिग्रह असेल तर त्याला मोक्ष होत नाही. मग आता सांगितलं की अनंतानुबंधींनो कशाय गेले, अप्रत्याख्यानो कशाय गेले, प्रत्याख्यानो कशाय गेले आणि संयोजनजनित कशाय आणि 4 कशाय असतील, 13 कशाय असतील अंतरंग परिग्रह, तरी निर्वाण होत नाही. मग उपशम तिने चढणार आहे. 13 परिग्रहाचा अंतरंगामध्ये उपशम करत आहे. बहिरंग परिग्रह नाही, तर त्यालाही निर्वाण होत नाही.
पण अनेक अंतरंग परिग्रहाला 13 कषायाला ते उपशम करत निघालेला आहे. मग जीवाचे संकलनजनित 13 कषाय हे अंतरंग परिग्रह आहे. या परिग्रहाचा जोपर्यंत उपशम असेल, उपशम केंद्र चढत असेल, त्यालाही निर्वाण प्राप्त होत नाही. आणि जो जीव तद्भवमोक्षीगामी आहे आणि तद्भवमोक्षीगामी असणारा जीव या शुद्धोपयोगाच्या परिणामाच्या द्वारे 13 सर्व प्रकृतीचा क्षय करत निघाला शुद्धोपयोगाच्या द्वारे, तर त्यालाच अनंत अतींद्रिय अव्यवाद अनंत सुखाची प्राप्ती होते. मग त्यांना या ठिकाणी मुनीवर तर नको, मुनी आणि वर, मुनीमध्ये श्रेष्ठ असे ते मुनीवर, त्यांना शुद्धोपयोगी म्हटलेलं आहे. जे एक सामान्य रूपाने शुद्धोपयोगी मुनींना सांगितलं हे सर्व विशेषण आणि एक अपेक्षेने 4-5व्या स्थानावरती अनुभव करणाऱ्या शुद्ध आत्म्याला विषय करून शुद्ध ज्ञान पर्यातींद्रिय ज्ञान पर्यायाच्या द्वारे क्रमकरण व्यवधानाच्या द्वारे तो शुद्ध आत्म्याचा अनुभव करतो. त्या जीवाला 4-5व्या स्थानावरती जेवढा क्षणापर्यंत शुद्ध आत्म्याचा अनुभव करतो, एक छोटा अंतर्मुहूर्त पर्यंत तो जीवही या ठिकाणी शुद्धोपयोगी म्हटला जातो. हे काय केलेलं आहे आचार्यांनी? संसर्ग आणि अपवाद रूपाने त्याला या ठिकाणी करण केलेलं आहे. म्हणून विशिष्ट सांगितला, अशा विशिष्टाने मुख्य रूपाने श्रवण आणि शुद्धोपयोगाचा अधिकाराला सुरुवात केलेली आहे आणि मुख्य रूपाने त्यांचं या ठिकाणी कथन केलेलं आहे. मग जैशेनाचार्यांनी त्याचं आगम अध्यात्माच्या अभ्यासाने सम्यक प्रकारे कथन केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी आचार्य त्या मुनिराजांना शुद्धोपयोगाच्या द्वारे शुद्ध आत्म्याला विषय करून शुद्धोपयोग रूपाने परिणत आहे, त्याला जर सुख प्राप्त होतं, आनंद प्राप्त होतो, तर मग खालच्या गुणस्थानावरती जीवांना सुद्धा पर्यायामध्ये सम्यक अतींद्रिय आनंदाची उपलब्धी प्राप्ती करायची आहे. ते प्रमिती फळ पाहिजे, तर त्याला सुद्धा आपला स्वतःचा शुद्ध आत्मा हाच ज्ञान आनंद स्वभावरूप आत्मा विषय ठेवतो. ते जीव जसे भावश्रुत ज्ञानाच्या द्वारे शुद्ध स्वरूप आत्म्याला जाणतात, तसं शुद्ध आत्म्याला लक्ष केल्यानंतर खालच्या जीवांच्या गुणस्थानावरती जीवांना सुद्धा भावश्रुत ज्ञानाची उत्पत्ती होते आणि त्याच्याद्वारे त्यालाही एकदेश अतींद्रिय सुख प्राप्त होत. म्हणून परमपूज्य इतिहास मुनी रवींद्र सागर महाराजांनी न्यायदीपिकेमध्ये एक प्रकरण घेताना नियम सारखी 159 नंबर गाथा सांगितले आणि त्या गाथेमध्ये आर्यंताला दृष्टांत देऊन तो दृष्टांत आपल्यासाठी सुद्धा घटून दाखवलेला आहे. जसं तिथे सांगितलं स्वयमेव
ते अनंत भगवान का सुखी आहेत? मग अनंत भगवंतांना सुख प्राप्त जे होत आहे, कल्याण प्रगती सोय मिळत आहे, पण त्याचं कारण काय आहे? मग तिथे नेम सारखी जात आहे 1:49 आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे कुंद भगवंताने की अनंत भगवान केवळ ज्ञानाच्या द्वारे संपूर्ण लोक अलोकाला जाणतात. म्हणून अनंत भगवान व्यवहाराने केवली आहेत आणि ते कार्य परमात्मा आपल्या कारण परमात्म्याला जाणतात. निश्चयाने आत्मज्ञ आहे आणि व्यवहाराने सर्वज्ञ आहेत. सर्वज्ञ ते सर्व द्रव्य गुण पर्यायाला जाणतात, म्हणून सर्वज्ञ. विषयाचा आरोप विषयीवरती करून कथन केलं. एक दुसरा सर्वज्ञ आपले द्रव्य, आपले गुण, आपल्या पर्याय त्रिकालवरती प्रत्येक पर्यायाचे अविभाग प्रतीचे षड्गुण आणि वृद्धी अशा आपल्या द्रव्यगुण पर्याय सर्वाला जाणतात, म्हणून सर्वज्ञ आहेत. ते बाहेरच्याला जाणतात पण व्यवहाराने, आणि सर्वज्ञ आपल्या सर्व पदार्थाला स्वतःच्या आपल्याला जाणतात, म्हणून सर्वज्ञ. मग असं एकाच ज्ञानाच्या पर्यायामध्ये निश्चय आणि व्यवहार दोन्हीही दाखवलेला आहे. तीच ज्ञान पर्याय विषय सापेक्ष कथन केली मग त्याला व्यवहार आणि सर्वज्ञ म्हणतात. तीच ज्ञान पर्याय स्वशुद्ध आत्म्याला लक्ष करते, अखंड द्रव्याला, म्हणून त्या ज्ञान पर्यायाला निश्चय म्हटलं. आणि ती ज्ञान पर्याय एक अपेक्षेने सिद्धांताच्या अपेक्षेने व्यवहार आहे. उत्पन्न होते आणि नष्ट होते, क्षणिक आहे, तात्कालिक आहे, कादाचित आहे. म्हणून ही पर्याय कशी आहे? व्यवहार आहे, निश्चय आहे. आणि एक अपेक्षेने ती पर्याय निश्चय आहे, व्यवहार नाही. कारण त्या ज्ञान पर्यायामध्ये निश्चयाला जाणण्याचं कार्य झालेलं आहे. काय झालेलं आहे? निश्चयाला जाणण्याचं कार्य झालेलं आहे. म्हणून निश्चय नयाच्या विषयाला ती ज्ञान पर्याय जाणतात. ज्ञान पर्याय निश्चयाला जाणते, निश्चयाचा विषय करते, म्हणून त्या ज्ञान पर्यायाला व्यवहार असताना सुद्धा ती ज्ञान पर्याय विषयाच्या अपेक्षेने निश्चय म्हटले गेले. दुसऱ्या अपेक्षेने त्या ज्ञान पर्याय जेवढ्या काळापर्यंत उत्पन्न झाली अनुभूतीची तेवढ्या काळची ज्ञान पर्याय टिकून आहे, म्हणून त्याला आपण निश्चय म्हणतात. मग त्या गाथेचा अर्थ करताना पद्मप्रभू मल्हारी देवने अर्थ केला. स्वयं कार्य परमात्मा की कारण परमात्मा जानाती पश्यती च. म्हणजे स्वयं कार्य परमात्मा असून सुद्धा ते कारण परमात्म्याला जाणतात, पाहतात, म्हणून ते अनंत सुखी आहेत.
जे अनंत सुख ही प्रमिती ला उत्पन्न करणारा कोण आहे? तर साधनाची अपेक्षा की भावसूत्र ज्ञान पर्याय अतींद्रिय संवेदन ज्ञान ही ज्ञान पर्याय सुखाला उत्पन्न करते. प्रमाण प्रमितीला उत्पन्न करतो. पण प्रमिती सम्यक उत्पन्न होण्यासाठी जसं प्रमाण हे साधन आवश्यक आहे, शुद्ध साधन आवश्यक आहे, मग त्या शुद्ध साधनाला विषयही शुद्ध पाहिजे. मग आता ज्ञान आनंद स्वभावस्वरूप शुद्ध आत्मा जो कोणी जीव विषय करतो त्या शुद्धाला विषय करून शुद्धाच्या घरी जाणतो, त्या जीवाला सुद्धा पर्यायामध्ये शुद्धोपयोगाचं फळ एकदेश अतींद्रिय सुखाची प्राप्ती होते. आणि तेवढ्या समयापर्यंत हे श्रमणाला जे साधूला मुनीला जे विशेषण दिलेले आहे ते सर्व विशेषण खालच्या गुणस्थानावरती सम्यक दृष्टीला सुद्धा आहेत आणि वरती श्रेणी आरूढ होणाऱ्या जीवांनाही आहेत. कोण म्हणेल श्रमण म्हणून 7व्यापासून 14व्या पर्यंत सिद्धाला घ्या, मग तो तर सामान्य कथन आहे. मग ते शुद्ध आत्म्याला लक्ष्य करून ते जीव सुखी आहे. मग ते अनंत परमात्मा, कार्य परमात्मा, कारण परमात्म्याला जाणून सुखी आहे. फळ त्यांना शुद्धोपयोगाचं फळ सुख आहे. तसं आम्हालाही जन्मस्थ जीवाला 4-5व्या स्थानावरती जीवाला पर्यायामध्ये सम्यक सुख पाहिजे. तर आम्हालाही हे शुद्ध आत्म्याला, पदार्थाला, सूत्राला सम्यक प्रकारे जाणणे हे आवश्यक आहे. जाणून श्रद्धान करा आणि श्रद्धान करून अनुभव करा, तेव्हा आमच्याही त्या शुद्धोपयोगाच्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये काय सुख दुःख समान आहे. वित्रागाने चरण रागरहित आहे, तप आणि संयमाने युक्त आहे. म्हणजे त्या शुद्धोपयोगाच्या वेळेला मलाही हे विशेषण अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने आहेत. अशा प्रकारे आगम भाषेच्या अपेक्षेने, मुख्य रूपाच्या अपेक्षेने श्रमणाला सांगितले, साधूला सांगितले आणि गौण रूपाने, अपवाद रूपाने खालच्या गुणस्थानावरती जीवाला पण आहे. त्या खालच्या गुणस्थानावरती जीवामध्ये जो कोणी जीव शुद्ध आत्म्याला विषय करून शुद्ध रूपाने अनुभव करत असेल, त्या अनुभवाच्या काळामध्येच हे विशेषण तेवढ्या काळापर्यंत आहे. अनुभवातून बाहेर आला अशुभ उपयोग शुभ उपयोगामध्ये, त्यावेळेला याच्या विरुद्ध विशेषण त्या ठिकाणी आहे. मग तो साधू असो, पंचम स्थानावरती असो किंवा चतुर्गुण स्थानावरती असो, त्या सर्वांना वीज कसा आहे विरुद्ध विशेषण त्या ठिकाणी लागू होतात. मग म्हणून या अपेक्षेने आचार्याने शुद्धोपयोगी आत्म्याचं मुख्य रूपाने आणि गौण रूपाने, कारण अर्पित अनर्पित सिद्धी एकाचे मुख्य रूपाने कथन करत असताना दुसऱ्याचे गौण रूपाने कथन आहे. आणि जर दुसऱ्याचे गौण रूपाने
कथन नाही मानलं तर काय होत आहे, त्या ठिकाणी त्या जीवाला अर्पित अनर्पित नसल्यामुळे, मिथ्या एकांत असल्यामुळे तो कसा आहे, मिथ्या एकांत असेल तर त्या ठिकाणी अर्पित अनर्पित नसेल तर सम्यक लय नाही. मग अशा प्रकारे आगम भाषेने आणि अध्यात्म भाषेने उत्सर्ग कथन, अपवाद कथन, सामान्य कथन, विशेष कथन या सर्वांच्या माध्यमातून शुद्ध आत्म्याच्या अनुभूतीचा जेवढा क्षण आहे तेवढ्या क्षणामध्ये सर्व जीवाला चारी गतीमध्ये असणारी ते जे सम्यक दृष्टी आहे, आत्मानुभव करणारे आहे, त्या सर्वांना हे विशेषण सगळे लागू होतात. ते आत्मा शुद्धोपयोगस्वरूपी आहे आणि त्या सर्वांना तसं माझ्या शुद्ध आत्म्याला विषय करून मी अनुभव केलेला आहे. माझ्या आत्म्यासाठी सुद्धा शुद्धोपयोग करणारा आत्मा मी आहे आणि माझं स्वरूप त्यावेळेला अशा प्रकारे आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्याचाही निर्णय करायचा आहे आणि पराचा निर्णय करून स्वतःही निर्णय करायचा आहे. ते कार्य परमात्मा कारण परमात्म्याला जाणून सुखी आहे, तर आपल्यालाही कारण परमात्म्याला जाणल्यानंतर, अनुभव केल्यानंतर सुख प्राप्त होणार आहे. अन्यथा नाही, अन्यथा नाही. हे जाणून आपल्यालाही काय करायचं आहे, त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी आपल्या ज्ञानामध्ये निर्णय करायचा आहे. टीका सूत्रों के अर्थ के ज्ञान बल से स्वद्रव्य ज्ञान, सूत्र के अर्थ के ज्ञान बल से स्वद्रव्य और पर द्रव्य के विभाग के परिज्ञान में, श्रद्धा में और विधान में, आचरण में समर्थ होने से स्वद्रव्य और परद्रव्य की भिन्नता का ज्ञान, श्रद्धा और आचरण होने से जो क्रमण पदार्थ को और उनके प्रतिपादक सूत्रों को जिन्होंने भली भांति जान लिया है, ऐसा है. सूत्राला ज्यांनी ज्ञानाच्या द्वारे सूत्र म्हणजे जिनवाणी, ही जिनवाणी जी द्रव्य सूत्र आहे ती कशी आहे, स्वयमेव अचेतन आहे. एक अपेक्षेने ज्ञानाने रहित आहे आणि एक अपेक्षेने या जिनवाणीच्या द्रव्य सूत्राचा अभ्यास केल्यामुळे ही ज्ञानाला निमित्त करते. म्हणून याला द्रव्य सूत्राला ज्ञान उत्पत्तीसाठी कारण असल्यामुळे त्याला सुद्धा ज्ञान म्हटलेलं आहे. जसं लोक व्यवहारमध्ये लौकिक शिक्षण शिकत असताना ज्ञानाची प्राप्ती होते. त्यावेळेला ज्ञानाची प्राप्ती जीवाला स्वतःच्या अंतर्गतल्या ज्ञानातूनच होते. असं असताना सुद्धा त्या ज्ञानाच्या प्राप्ती होण्यासाठी
जे लौकिक व्यवहारातले जे पुस्तक शास्त्र आहे ते त्याला ज्ञान प्राप्ती होण्यापर्यंत निमित्त कारण आहेत. म्हणून त्या पुस्तकाला सुद्धा ज्ञान प्राप्तीचं कारण असल्यामुळे त्याच्यावरती ज्ञानाचा आरोप केला जातो. तसं हे जिनवाणी द्रव्यसूत्र आहे, द्रव्यसूत्र आहे, आणि ती ज्ञान प्राप्त करण्यासाठी निमित्त होते. म्हणून या जिनवाणीला सुद्धा ज्ञान प्राप्त होण्यासाठी निमित्त आहे म्हणून आरोप केला जातो. पण जिथे जिथे द्रव्यसूत्र आहे तेथे तिथे भावसूत्र असतं असा नियम नाही. आणि जिथे जिथे भावसूत्र आहे तेथे तिथे द्रव्यसूत्र असतंही आणि नसतंही, दोन्ही आहे. तत्वसूत्राचा पहिला अध्याय पाठ केला, मग पाठ करत असताना त्यावेळेला तत्वसूत्र ग्रंथ आणि पहिला अध्याय समोर आहे. मग द्रव्यसूत्र पण आहे आणि भावसूत्राचीही परिणती झाली. सूत्र पहिला अध्याय पाठांतर झाला. पाठांतर झाल्यानंतर द्रव्यसूत्र नाही तिथे शास्त्र, तरी सुद्धा भावसूत्राची उत्पत्ती अंतरंगातून होते. सुरुवातीला उत्पन्न होण्यासाठी निमित्त कारण असल्यामुळे त्याच्यावरती आरोप केला गेला. म्हणून ते सूत्राला ज्ञान बलाच्या द्वारे ते सूत्र काय झाले, विषय झाले, आणि ते ज्ञानाच्या द्वारे जो जाणतो. मग सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, स्वद्रव्य आणि परद्रव्याचा विभाग सांगितलेला आहे. 6 द्रव्य आहेत. 6 द्रव्यामध्ये मी एक शुद्ध आत्मा स्वतंत्र आहे, स्वद्रव्य, आणि माझ्या द्रव्याहून विश्वातले 6 द्रव्य परद्रव्य आहेत. असा स्व आणि पराचा विभाग परिज्ञानमुळे 1 नंबर ते परिज्ञान, पुरा ज्ञान, स्व आणि पराचं पूर्ण ज्ञान म्हणजे बराबर ज्ञान करून मग जसं ज्ञानाने जमलेलं आहे स्वपराचं स्वरूप, तसंच बराबरच श्रद्धान करा. असंच आहे, असंच होत आणि असंच पुढे राहणार, असं श्रद्धान. आणि आचरणामध्ये समर्थ. मग त्याला चारित्र्याकडे 4 पर्यायाकडे ग्रहण करा. समर्थ असल्यामुळे स्व आणि परद्रव्याच्या भिन्नतेचं ज्ञान श्रद्धाने आचरण असल्यामुळे जे श्रमण पदार्थाला आणि त्याचे प्रतिपादक सूत्राला जे सूत्रामध्ये सांगितलेलं आहे त्याला सम्यक प्रकारे जाणतो. बलिभाषेमध्ये संशय प्राणत्वसाने रहित जाणलेलं आहे. हे पहिल्यांदा एवढं तुम्हाला व्यवस्थिशीर ज्ञान श्रद्धानं पाहिजे. हे एक विषय. पुढं समस्त 6 जीव निकाय के हनन के विकल्प से और पंचेंद्रिय संबंधी अभिलाषा के विकल्प से आत्मा को व्यावृत्त करके, मग हे पहिले ज्ञान श्रद्धाने चारित्र सांगितलं. मग हे जाणून त्याच्यानंतर जे या विश्वामध्ये काही षट निकायी जीव आहेत, 5 स्थावर आणि 1 त्रस्त, अशा षट काही जीवाचे हननाचे विकल्प
निश्चित काही जीवाच्या हिंसाच्या परिणामाने रहित आणि पंचेंद्रिय संबंधी अभिलाषा विकल्प से आत्मा को जागृत करते, जे ज्यांना 5 इंद्रिय आणि मन यांच्या विषयाचे राग, अभिलाषा, ग्रहण करण्याचे भावाचे विकल्प आत्म्यापासून जागृत आहे, ते पंचेंद्रिय मनाच्या विषयाच्या भोगाच्या विचारापासून तो विरक्त आहे. आत्मा व्यावृत्त करके, व्यावृत्त 2 नंबर की व्यावृत्त विमुख करके, रोक कर, अलग करके आत्मा का शुद्ध स्वरूप में संयमन करने से अशा प्रकारे त्या सर्वांना व्यावृत्त करून हे नास्ती रूपाने, आगम भाषाने आणि अध्यात्म भाषाने आत्मशुद्ध स्वरूपामध्ये संयम केला, म्हणजे आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला संयमाचे विषय केल्यामुळे करने से और स्वरूप विश्रांत निष्तरंग चेतन प्रकपन होने से जो संयम और प्रबल युक्त है, मग अशा स्वतःच्या शुद्ध आत्म्याला अनुभव करतो, जाणतो. स्वरूप विश्रांत 3 नंबर की स्वरूप में स्थिर हुआ, निष्तरंग, तरंग रहित, चंचलता रहित, विकल्प रहित, शांत, निर्विकल्प, स्वशुद्ध आत्मानुभव अशा स्वरूपामध्ये कसं आहे, विश्रांत, निष्तरंग, आता तिथे विकल्प नाही, सत्सामान्य स्वरूप आत्म्याला अनुभव करत आहे. एक चैतन्य प्रकल्पन काही चैतन्यामध्ये प्रकल्पन आहे. मग कसं आहे, प्रकल्पन होणार, प्रकाशित होणार, दैदिप्यमान होणार. मग आपल्या त्या ज्ञानाच्या क्रियेमध्ये अशा शुद्ध आत्म्याला अनुभव करणे, जाणणे, प्रगट करणे प्रकल्पन असल्यामुळे आणि संयम आणि तपाने युक्त आहे आणि सकल मूल्य के विपाक के भेद की भावना की उत्कृष्टता से समस्त मूल्य कर्म के उदय से भिन्न की उत्कृष्ट भावना से निर्विकार आत्म स्वरूप को प्रकट किया होने से जो विकार है मकर राशीचा संपूर्ण मूल्य कर्माचे विपाक मिथ्याचे त्याच्या भेदाच्या भावनाच्या उत्कृष्ट संपूर्ण मूल्य कर्माच्या उदयाच्या भिन्नत्वाची उत्कृष्ट भावना ती आत्म्याच्या स्वभावामध्ये मोनीय कर्म नाही, निर्मोह आत्मा आहे अशा भावनेने म्हणजे निर्विकार आत्मस्वरूपाला प्रगट होणारे अशा सुखाच्या शुद्ध आत्म्याला अनुभव केल्यामुळे चांगल्यामुळे तो कसा आहे, वित्राग आहे. हे वित्राग होण्यासाठी हे आगम आणि अध्यात्माच्या अपेक्षेने दाखवले और परम कला के अवलोकन के कारण साता वेदने तथा असाता वेदने के विपाक से उत्पन्न होने वाले जो सुख दुख उन सुख दुख जनित परिणामों की विषमता का अनुभव नहीं होने से परम सुख रसने निर्विकार स्वसंवेदन रूप परम कला के अनुभव के कारण इष्ट अनिष्ट संयोग में हर्ष शोकादि विषय परिणामों का अनुभव न होने से जो समस्त सुख दुख है ऐसे क्रमण शुद्धोपयोगी कहलाते हैं.
मग अशा प्रकारे जो जीव काही साता आणि असाता परमकलाच्या अवलोकनाने, परमकला कशी आहे पण सांगितलं लोकव्यवहारामध्ये पुरुष की 72 कला आहे आणि 63 कला स्त्रियांसाठी आहे. स्त्रिया 64 कलेमध्ये प्रवीण असू शकतात आणि पुरुष 72 कलेमध्ये प्रवीण असतात. मग तेही काय आहे, त्यांच्या परमकला आहेत. जे लोक व्यवहारमध्ये वर्तमानामध्ये सांगताना आचार्य सांगितलं, द्रौपदी, सीता, सुभद्रा आदी रावणाच्या पत्नी हे 64 कलेमध्ये प्रवीण होते. जी त्यांच्यावरची कोणतीही कला लोक व्यवहारातली नव्हती असं नाही, सर्व कलेने परिणत होते, पण त्याला कलेचं अवलोकन म्हटलं जातं. आणि इथे आचार्यांनी परमकला जी ह्या 64 कला आणि 72 कला हे तर पंचेंद्रियाच्या विषयाला प्राप्त करून देणाऱ्या कला आहेत आणि शुद्ध आत्म्याच्या अनुभवाची ती परमकला, त्याला अवलोकन कारणाने, त्याला अनुभव केल्यामुळे त्याच वेळेला सातानी असाचा वेदनीयाच्या विपाक उत्पन्न होणार, पुण्य आणि पापाच्याकडे फळ मिळणार असं सुख दुःख जनित जे परिणामाची विषमता त्याला अनुभव करत नाही, ती शुद्ध आपल्याला सांगतात. त्याचं परमसुखने लीन, परमसुख स्वरूपी आत्म्यामध्ये लीन आणि निर्विकार स्वसमेत रूप परमकला अनुभवाच्या कारणाने ही परमकला आहे. त्याच वेळेला इष्ट आणि संयोग आणि हर्ष शोकादी विषय त्यांना लक्ष करत नाही, त्या परिणामाच्या अनुभवाने न करत असल्यामुळे तो कसा आहे, सम सुख दुःख आहे असे समन शुद्धोपयोगी म्हटले जातात. मग शब्दांताच्या अर्थाने, नयार्थाच्या अर्थाने, व्यवहार न्यायाच्या अर्थाने हे सगळे विशेषण मुनीच्या अर्थाने दाखवले आणि अध्यात्माच्या अर्थाने शुद्ध आत्म्याच्या अनुभूतीचा विषय, शुद्ध आत्मानुभव करणारी ज्ञान पर्याय, त्या ज्ञान पर्यायांच्या वेळेला आत्मिक अतींद्रिय सुखाला प्राप्त हे प्रमिती आणि इंद्रियाच्या विषयापासून निवृत्ती, सुख दुःखाचा अभाव हे आगम भाषेच्या अपेक्षेने अभावरूप प्रमिती आणि अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने अतींद्रिय सुख दुःख रूप करणारी किंवा सम सुख दुःख, सुख दुःखामध्ये समताभाव, मग सुख दुःखामध्ये समताभाव केव्हा होणार, समता स्वरूप आत्म्याला विषय करतो त्याच वेळेला पर्यायामध्ये कसं आगम भाषेच्या अपेक्षेने समतारोप करण्याची होते. मग असे समज शुद्धोपयोगी म्हटले जातात. आगम भाषेने आणि अध्यात्म भाषेने शुद्ध आत्मानुभव करणारे जे जे जीव आहे त्या त्या जीवांना शुद्ध आत्म्याच्या अनुभूतीच्या वेळेला हे सगळे विशेषण तेवढ्या क्षणापुरते लावा. चौथ्या पाचव्या अनुष्ठानावरती इतर पूर्व वेळेला लावू नका आणि चौथ्या पाचव्या गुणस्थानावरती, 6व्या 7व्या गुणस्थानावरती या सर्व जीवांना विकल्पाच्या भूमिकेत असताना
लब्धरूप श्रद्धेचे दोन्ही पाय आत आहेत, ज्ञानाचा एक पाय आत आहे, चारित्र्याचा एक पाय आत आहे. असे 4 पाय आत असल्यामुळे लब्धरूपाने सर्व जीवाला ही पल्लवी लब्धरूपाने सम्यक्तेला सतत आहे. लब्ध रूपाने आणि अनुभूतीच्या वेळेला ती उपयोग रूपाने आहे. अशा प्रकारे आचार्यांनी सांगितलेले कथेचा शब्दार्थ नयार्थ म्हणजे व्यवहार नाही, निश्चय नाही, मतार्थ अन्य लोकांमध्ये शुद्धोपयोगाची व्याख्या भिन्न भिन्न केलेले आहे. पदद्रव्याला लक्ष करून ते चुकीचे आहे. आगमार्थ आगमामध्ये शुद्धोपयोगी साधूच असं स्वरूप सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने आगमाचा अर्थ आगमार्थ आणि भावार्थ स्वतःच्या शुद्ध आत्म्याला लक्ष करून जीवाला श्रमणाला जर सुख प्राप्त होत तर मलाही माझ्या शुद्ध आत्म्याला विषय केल्यामुळे मला पर्यायाने सुख प्राप्त करायचं असेल तर मलाही माझा शुद्ध आत्मा ध्यानाचा विषय ठेवला पाहिजे. तर मी पर्यायामध्ये आज एकदी सुखाला प्राप्त होऊ शकतो. आणि जो जीव एकदी सुखाला प्राप्त होतो तोच भविष्य काळामध्ये त्या शुद्धोपयोगाचं फळ जे आहे त्या शुद्धोपयोगामध्ये स्थित झाल्यानंतर परत त्या शुद्धोपयोगापासून खाली येत नाही. अशा जीवाला काय फळ मिळणार आहे हे तर फक्त शुद्धोपयोगाचं फळ सांगितलं. आता काय करणार पुढच्या रात्री अभिनंदन करणार आहे. जे जीव शुद्धोपयोगाला प्राप्त झाले आणि शुद्धोपयोगातून खाली आलेच नाही आणि ज्यांनी पर्यायामध्ये तत्काल केवळ ज्ञान प्राप्त केलं अशा शुद्धोपयोगाच्या फळाला प्राप्त करणारे त्या जीवांचं आचार्य पुढच्या गाथेमध्ये अभिनंदन करणार आहे. अशा प्रकारे आचार्यांच्या गाथेमधून ज्ञानी जीवांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला 5 प्रकारे अर्थ यथाशक्ती सांगण्याचा प्रयत्न सर्व सम्यक ज्ञानी जीव करतात. आणि प्रत्येकाचा क्षोभ जसा कमी जास्त असतो त्याप्रमाणे सत्नामध्ये कमी जास्तपणा आहे. पण सर्व सम्यक ज्ञानी जीवाचे भाव एक आहे. सूक्ष्म ज्ञानामध्ये सांगण्यामध्ये कथन करण्यामध्ये तरतमता असेल पण भाव सर्वांचा एकच आहे. जसं 35% पासून 100% पर्यंत विद्यार्थी पास झाले. पास होणे समानता आहे पण टक्केवारीच्या अपेक्षेने विषमता आहे. तसंच सूक्ष्म ज्ञानाच्या जरी कमी जास्त कोणाला सांगण्यामध्ये येत असेल कमी जास्त पाहू नका, भाव पहा. भावाला ग्रहण केलं तर आपण भाव रूपाने परिणमन करतो आणि सूक्ष्म ज्ञानाच्या कमी जास्त पाहिल्यामुळे मग विषम परिणाम होतात आणि विषम परिणामामुळे रागद्वेष होतात आणि रागद्वेषामुळे आपल्याला बंध होतो आणि बंद न करण्यासाठी आपल्याला जीवानीचं अध्ययन करायचं आहे. ओम. परम शांत करो निज शुद्धात्म द्रव्य आहे. स्वयमेव भक्त अंबर स्वरूप आहे.
भक्त आणि अंबर पर्यायाचा आश्रय घेण्यासाठी माझा स्वतःचा शुद्ध आत्मा भक्तांबर आहे आणि स्तोत्र स्वरूप आहे, प्रवाह स्वरूप आहे. माझा स्वतःचा शुद्ध आत्मा मान तुंग स्वरूप आहे. मान आणि उत्तुंग मग उत्तुंगाच्या केवल ज्ञान स्वरूप मी शुद्ध आत्मा मान तुंग स्वरूप आहे, आदिनाथ आहे, अनादि अनिधन शुद्ध स्वरूप आहे आणि प्रत्येक समयाला केवल ज्ञान रूपी स्वभावाचा स्तोत्र प्रवाह प्रगट करणारा आहे. तर नदीचा प्रवाह असतो, ते नदी ज्या ठिकाणाहून उत्पन्न होते तिचा प्रवाह सुरू होतो. तसं माझ्या स्वतःचा अनादि निधन नाथ स्वरूप भगवान कारण परमात्मा केवल ज्ञान मात्र, केवल जाणणे मात्र असा मी स्तोत्र स्वरूप कारण परमात्मा आहे. मी स्वयं भक्तांबर आहे, मी स्वयं मानतुंग आहे, मी स्वयं आदिनाथ आहे आणि मी स्वयं कारण परमात्मा स्तोत्र स्वरूप आहे. निर्विकल्प स्वरूप आहे, निजानंद स्वरूप आहे, शांत प्रशांत स्वरूप आहे. आहे शांती शांती शांती. विसर्जन. नमो हरिहंताय, नमो सिद्धाणं, नमो आर्याय, नमो वज्राय, नमो लोये संवताय, नमो हरिहंताय, नमो सिद्धाणं, नमो आर्याय, नमो वज्राय, नमो लोये सौवस नमो लोये संवताय, नमो हरिहंताय, नमो सिद्धाणं, नमो आर्याय, नमो वज्राय, नमो लोये संवताय. ओम विसर्जन.
भगवान बुद्धांचा की जय. इमानी माता की जय. तर भगवान आणि साधनांचा सिद्ध करण्याचे भगवान अठ्ठावीस